भाईच्या हातात खेकडे बघा. आजचा व्लॉग खूप भन्नाट असणार आहे मित्रांनो, कारण की वडाळवरून माझ्या मित्राने फोन करून सांगितले की प्रवीण, आपल्या इथे खूप सारे खेकडे भेटत आहेत आणि चांगल्या साईजचे खेकडे भेटत आहेत, तर तू येशील का? तर मित्रांनो, मी क्षणाचा विलंब न लावता त्याला बोललो की चल मग आपण लवकरच जाऊ. आणि काय, मग सकाळी उठून मी लवकरच तयारी केली आणि डायरेक्ट पोचलो वडाळ्याला. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता सकाळचे वाजले 4:15 आणि मी चाललो आहे दादरला, कारण की स्वप्नील म्हणून आपला मित्र आहे, त्याने आपल्याला काल फोन केलेला की प्रवीण, उद्या आपण सकाळी खेकडे पकडायला जाऊया. सो मित्रांनो, आत्ता 4:47ची चर्चगेट फास्ट लोकल आहे आणि मी घरून जस्ट निघालो आहे. इथून डायरेक्ट मी आता दादरला जाणार, तो दादरला मला घ्यायला येणार आहे, तिथून मग आम्ही डायरेक्ट खाडीवरती जाऊ. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आज आपल्याला किती खेकडे भेटतात ते नक्की बघा. चला मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली मी आता दादर स्टेशनला पोचलो आहे आणि आता स्वप्नील दादर ईस्टला येऊन थांबला आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण स्वप्नीलला भेटूया आणि मग तिथून डायरेक्ट खाडीवरती पोहोचू. चला. मित्रांनो, फायनली आपला भाई स्वप्नील आपल्याला दादरला भेटलेला आहे, बघू शकता. आणि आता आम्ही डायरेक्ट खाडीवर चाललो आहे, त्याच्यामुळे टाईमपास नाही. चला आता डायरेक्ट आपण खाडीवर जाऊन भेटू. भाई लोक, आपल्या स्वप्नीलचा मित्रसुद्धा आपल्याला जॉईन झालेला आहे आणि तो आता गाडी चालवतोय, बघू शकता. बघूया, आज आपल्याला मोठे खेकडे भेटण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे असं स्वप्नील बोललेलं आहे. माऊल गाडी यायची आहे, त्यामुळे गेलेला परत बघूया हे आपली गाडी. तर मित्रांनो, आता खाडीच्या दिशेने जायला सुरुवात केलेली आहे. माझ्या मागे स्वप्नीलचा मित्र आहे. स्वप्नीलचा मित्र म्हणजे आजपासून आपला मित्र झालेला आहे आणि आपला DJ ब्रावो स्वप्नील भाई आहे. मित्रांनो, आजचं जे वातावरण आहे ना, एकदम सुंदर, म्हणजे पावसाळी वातावरण आहे, पण आज नशीब आहे की पाऊस नाही आहे आज. हां, एकदम थंड क्लायमेट आहे, त्यामुळे आज मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओची नक्की मजा घ्या. तर मित्रांनो, आता खाडीत उतरण्याची तयारी झालेली आहे. इथे बघताय स्वप्नील आणि आपला मित्र, काय मित्र नाव? राजेश. सॉक्स घालतायत. आई एकवीरा माऊली की जय. हे बघा, सगळी तयारी चालू झाली आहे, कारण आपल्याला चिखलामध्ये उतरायचं आहे. मी पण काही शूज आणले नाही, नॉर्मली प्लास्टिकचे चप्पल घालून आलो आहे. खाडीच्या रस्त्याला कचरा बघा किती आहे मित्रांनो. आपला राजेश भाई सांगतोय की इकडे भंगारवाले सुद्धा येतात कचरा जमा करायला. 50-60 किलो कचरा जमा करून घेतात. चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय, बाहेर शोधण्यापेक्षा इथे म्हणजे ऑलरेडी कचरा आलेला आहे, त्यातून ते कचरा निवडून नेत असतील तर काय, चांगलीच गोष्ट आहे. मित्रांनो, इथे बघा, आता खेकडे पकडायला सुरुवात केली. स्वप्नील भाई झोपलेला आहे, हात टाकलाय. पहिली साईज. वाव, हो हो, जबरदस्त साईजचा काढला. आपली बोहनी सुपर झाली, जबरदस्त, एक नंबर साईज, फर्स्ट क्लास. दाखव रे, शो मी. वाव, एक नंबर स्वप्नील. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला पहिलाच चांगला आणि मोठ्या साईजचा खेकडा भेटलेला आहे. तर आपण काय करू, आता राजेशदा या खाडीला येत असतो, तर राजेशदाचा अनुभव विचारून घेऊ. राजेशदा, काय अनुभव आहे तुझा या खाडीचा? माझ्या प्रकारे अनुभव कसा असतो की डेली, म्हणजे बोलतात ना, डेली सोना नसतं. हां, हे तर त्या खरं. दिवशी भेटला त्या दिवशी मजेत भेटतो. बरोबर. नाहीतर कधी कधी असं होतं की खाली हात पण जावं लागतं. पण कसा भेटला तर नशिबाचा असतो, भेटला तर भेटतो. नाही, हे तर पण खरंच कसा आहे. मेहनत त्यात आहे. बरोबर. मेहनतमुळं जेव्हा आपल्याला माहिती आहे मेहनतने आपलं फळ भेटणार, मग ते भेटतं. हां, म्हणजे आपण मेहनत पुरेपूर करायची, भेटेल न भेटेल भेटेल नशिबाचा ते भाग. नशीब आहे. चला, पण मेहनत एवढे लागतो ना की हात टाकून बिलात काढ, मग कधी हां, हीच तर पकडेल, खरी चावेल कला त्याची आहे. भीती वाटते.
मित्रांनो, आजची जी आपली खेकडे पकडायचे ते तुम्ही बघितले असेल, बरेचसे लोक पागोले टाकतात किंवा ट्रॅप टाकून पकडतात. पण ही जी आहे ना, स्वप्नील किंवा राजेशदा आहे ना, हा बिलामध्ये हात टाकून खेकडे काढणार आहे. तर ही कसरत खूप मेहनतीची असणार आहे. सो मित्रांनो, आपल्याला मेहनतीचं फळ भेटायला पाहिजे. चला बघूया. सुरुवात तर आपली खूप सुंदर झालेली आहे. स्वप्नील खुश आहे. इकडे परत झोपलेला आहे, बघतोय. पूर्ण गेलं ना हां, लोक आपला राजेशदा इकडे घुसलेला आहे. बिल लागलेलं आहे राजेश भाईला. बघूया. हां, हे खेकड्याची निशाणी आहे. निशाणी आहे, म्हणजे त्याचे पायवट नांग बोलतात ना. हां 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 त्याची हां नांग आहे. हां हां, म्हणजे पाणी आहे जवळ बिलात. मग आणि बरोबर. हे चिखल काढले येणार ओल आहे. हां, म्हणजे यात खेकडा असू शकतो ना. बघा मित्रांनो, बिलात वरच्यावर आहे. अरे यार, स्वप्नीलला पण तिकडे भेटलाय. हां, भेटला. ते राजेशदाने पण काढलेलं आहे. ही बघा, एक नंबर. मिडियम साईज आहे, मीडियम आहे पण मस्त आहे. पण त्यांनी जो अंदाज लावला तो एकदम बरोबर लावला. कारण की आहे ना, बिल एकदम ओलं होतं आणि त्याचे पायाचे ठसे उमटलेले. मस्त भरलेली आहे. राजेश भाई, भारी. पाय स्वप्नील भावाने हात टाकलाय. काय करतोय बघूया आता. मीडियम साईज आहे का? आहे आहे. हे बघा, मेहनत बघा. मिडियम साईजचा खेकडा आहे बोलतो. हे बघ, काढला. मिडियम साईज आहे. कुर्ली आहे ना. भारी. ते वरच्यावर आहे बोलतोय, बिळात दिसतोय. डबल आहे. आई शपथ, थांब जरा, असंच थांब, बघू दे. जोडी आहे जोडी. हा हा, हे बघा यार. हा दिसलाय. हा दिसला. अजून एक बघ. आई शपथ, वॉट साईज यार. जबरदस्त साईज आहे. हे बघा, साईज बघ. बाबा जोडी. दिसला का? खतरनाक साईज आहे मित्रांनो, दोन्हीची. जोडी बोलतात त्याला. खतरनाक साईज आहे यार भाई. हा बघ असला. तेरा नाम पोपट. त्याची बायको, गर्लफ्रेंड. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड सोबत आहेत मित्रांनो. आणि साईज बघा काय दोन्हीच्या. एक नंबर साईज आहेत. तिला पकडूया कारण ही नरम आहे. ओके. ही ढेकणी आहे, ढेकणी. ढेकणे. एक नंबर साईज. तिला टाक बाबा झोळ्यात. आणि जो मेन माल असेल, माल आहे ना, तो खाली आहे अजून. तो इथं आहे. काय यार, भारी रे. सावकाश रे, चावेल. हा चल. धरला असता. बघ, धरला असता. हा, आलो आलो, एक काढतोय बस. जबरदस्त यार, भारी रे. दोन्ही साईज मस्त भेटल्या. बघ साईज बघ. एक नंबर साईज. एक नंबर भाई, काम 50. मित्रांनो, सुरुवात एवढी भारी झाली ना, काय सांगू तुम्हाला. जवळजवळ 7 ते 8 खेकडे आम्ही पकडलेत. जबरदस्त सुरुवात झाली. इकडे स्वप्नील पकडतोय एका बाजूला आणि त्या बाजूला राजेशदा पकडतोय. सुपर सुरुवात झालेली आहे. म्हणजे जे खेकडे आल्या आल्या लगेचच भेटायला लागलेले आहेत. मस्तच. आज काम 25 होणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण खूप सारे खेकडे पकडू. तिकडे स्वप्नीलने हात टाकलाय. बघूया बिळामध्ये काय भेटते आता. हां, चांगल्या साईजचा आहे बोलतोय स्वप्नील. पिशवी खाली ठेवले आहे. बघूया. दिसते का? डबल आहे. डबल आहे. डबल आहे. जोडी आहे मित्रांनो, जोडी. एक तर बाहेर काढले, एकदम चिखलाने माखलेले आहेत खेकडे. बाहेर गेलो की मस्त धुवून घेऊ आपण. जोडी. चावला. चावलेला आहे. हा बोल. चावलेलं आहे त्याला म्हणून
बाहेर काढायला उशीर होतोय. हा इकडेच आहे. हां सॉलिड साईज बोलतोय. बघू दे. हां चावला यार. एक आंगडा तर हातालाच आहे. हे बघ खालीच बसले बघ तिथेच समोर. ही बघ दिसले ना. कुर्ली म्हणून चावली जोरात. अच्छा हे बघ एक चिखलात बसले बघ. हां स्वप्नीलची हालत बघा काय झाली चिखलाने. कामच तसं आहे. बिना चिखलाचं काय काम नाही. मी पण ज्या चप्पल आणलेल्या आहे बघा काढून ठेवलो. बाहेर काढून ठेवल्या तर बिना चप्पलचा फिरतोय खाडीमध्ये. एक खेकडे बांधायला रशी नाही आणली ना आज आपण. तेवढा टाइम नसतं ना आता. हां टाइमच किती आहे. ठीक आहे 8-8:30 आपल्याला रिटर्न जायचं. रिटर्न जायचं. जसे असा अंदाज घेतला. कसं. हां हे बघा ताजं बीळ आहे. त्यामुळे स्वप्नील बोललो की असू शकतो याच्यात. आहे ना. हे बघा भाव काय ऐकत नाही आपला. आता झोपून पण काढतोय. बघा काय मेहनत आहे. हा बघा काढला. याला आंगडेच नाहीत. नाही पकडतो. नाही का नाही घेतला. हात खराब होतील ना. मला मोबाईल उचल. कुर्ले पिशवी दाखव. कुर्ले ना पिशवी दाखव स्वप्नीलवरती अशी. हे बघा आतापर्यंत एवढे भेटलेत. 6 झाले ना. हां 6 भेटलेत. चांगला साईज आहे. हां चांगला साईज आहे बोलतो. 25. हां काम 25. काम 25 हो दे. 26. चावला की 26. घाई करत ना असं सुटला जातो मी. हां एका लाईनीत गेलो ना. हे बघा आता तो इथूनच गेला जेट बघतलास ना. हां जॉय पण आपला मस्त साईज. खाली मेहनत आहे. बाकी देणारा तो वरचाच. हो हे तर नक्कीच. मस्त खेकडे भेटत आहेत मित्रांनो आपल्याला. एकदम मोठ्या साईजचे. हे बघा पण अंगावरती चिखल वगैरे खूप उडतोय. हे बघा चालायचंच. मेहनत पण आहे आणि चिखलात चालावं लागते. पण आपल्याला मस्त खेकडे भेटत आहेत. इकडे स्वप्नीलने परत हात टाकलाय. चेहरा असा केलाय लागले. मोठी साईज आहे. अरे भेटले मित्रांनो. कुर्ली. हां कुर्ली. सावता म्हणजे कुर्ली. हां यार मस्त साईज. धरली तेव्हा समजून गेलं कुर्ल्या. पट्टे तुला कुर्ल्या जाम भारी साईज. या चिखलात असल्यामुळे ना एकदम काळ्या काळ्या झाल्यात. त्या धुवून दाखवतो नंतर तुम्हाला. एकदम चिखलावरचाच आहे ना खेकडा. पगोलीचा नाही. दाखव. कुर्ली. हां हे जे पागोळीन पकडतात ना ते एकदम फ्रेश असतात. हां यार फ्रेश आहे एकदम. तिकडे राजेश त्याला एक बीळ दिसले. बोलतो असणार ह्याच्यात. बैठच बसला आहे. वरतीच आहे बोलतो. कुठे. हां चिखलामध्ये. हे बघा मस्त साईज यार. मस्त साईज. बरोबर बोलला. अगदी बोलून काढलाय. भाई काही सोडत नाही आज. एक नंबर साईज. लाल लाल आहे. लाल जिंदाबाद. किती भेटले राजेशला. अरे साईज मस्त भेटले. मला 4-5 हा बघ एक मस्त साईजचे भेटले. दाखवतो जरा उचलून दाखव. अजून एक. हां जोडीच आहे त्या बिळात. हां जोडी आहे. चापून काढली. जोडी भेटली. मस्तच काम. हा बघा काय करतो. हे बघा बाप रे झोपला पूर्ण. नुसता लोळतोय रेड्यासारखा. मला इथे सोडली ना
बघा हाताला भेटला नसता. हां चांगला आहे. कुर्ली का? काढली भाईने काढली. हां याला सोडली असते ना हां बिल खूप मोठा आहे. आतमध्ये 5 झाली असते ना, पुढे गेले असते ना. कुर्ली. अच्छा हा पोर्शन आहे ना, हां हा पूर्ण मोठा भाग असतो. आणि मागचा. खेकडा असेल, ढांगे असेल तर असं छोटा असतो. ओके, म्हणजे त्याच्यावरून ओळखायचं मेल फिमेल. इथं पण जबरदस्त केलं. हां. जर केली असेल ना, त्या दगडाखाली मोठा खेकडा आहे असं बोलतोय स्वप्नील. दरवर्षी बघूया. एक ना दोन. हां जोडी डबल काढणार बोलतोय. हात तर घातलाय. हा पहिला. हां बाप रे, वॉट साईज. लक्ष ठेव. एक नंबरचा. हे बघा चिखलात आहे, तुम्हाला दिसणार नाही. हे बघा हे बघा हे बघ. आई शपथ. काय बोललो तुला, एक नाही 2. दोन. दुसरी पण साईज सुपर. डबल धमाका. जोडी इकडे चालले बघ. घे फोटो काढचं. जबरदस्त. व्हिडिओच चालू आहे. थांब थांब 1 मिनटं थांब. काय साईजचा भेटला आहे बघा. हा इथे बसलाय. हां त्याला घे. जबरदस्त साईज भेटली रे. बोलून काढले यार. पिशवी इथे. हां 1 मिनटं. त्याच्यामध्ये तो गेला ना, वाटत होतं दोन, कारण एक इथून गेलेला. भाई आपली पिशवीचं वजन वाढत चाललं. हे साईज आहे, जबरदस्त 200 साईज आहे. ग्रामचा आहे कमी. काय बोलतो तुला, जबरदस्त साईज काय बोलतो. काढला का. हे बघा काय साईजचा भेटला. एक हां कुर्ली आहेत सर्व. एक नंबर साईज. जॉय सर्व कुर्ल्या. आज सर्व कुर्ल्या आहेत. हा एक पण ढांगे नाही भेटत आहे. भारीच काम 50. धरला ना तर सब दे. एक नंबर इकडे पण काढलं. हा एक लागलं. साईज. 1 नंबर साईज बोलतोय. चला ढांगे आहे. आज कुर्ली नाही आता. नाही कुर्लीच आहे. हां कुर्ली. आई जरा चावला. चावला ना. वाचलो थोडासा. सावकाश काढ रे बाबा. पण मोठा आहे ना, साईज समजली नाही. हां हात टाकताना एकदम अंदाज टाकून म्हणजे अंदाज लावून टाकत असशील ना. अंदाजे कुठं बसलाय, कसा बसलाय त्याच्यावरती अवलंबून आहे. है ना. हा कुर्ली. मस्त साईजची आली रे. हाय डबल आहे, तेव्हा हा? आवाज होता. जोडी आहे. हा, जोडी. धरला. भाईने जोडी काढली परत. ही बघा. मस्त आहे. नाही, चांगला आहे. हा चांगलाच आहे. काढलं भाई. चांगली आहे. चांगली साईज आहे. काय दोन्ही छोटे. कुर्ली आहेत. ते हा हे बघा. डांगे असेल. हा तो डांग्या असेल. हा डांगे. तो डांग्या आहे ना. नीट मार जेव्हा तिकडचा पूर्ण पट्टा चांगला आहे तो. हे बघा 2 काढले. 1 2. ही कुर्ली आहे. हे कुठले ना. हलकीशी नरम आहे. नाही ठीक आहे. कडक आहे. भाई लोक स्वप्नील तर आपला अगदी झोपून काढतोय खेकडे. हे बघा इथे खूप मोठा चिखल आहे. पाय खूप जातोय चिखलात. दगडामध्ये असलं ना, हां मी काढा नाही भेटत. हे बघा काढला काढला भाईने. आता तो होतो इथे जस्ट येऊन गेलो. हा त्याच्याकडून मिस झाले हे बीळ. पण त्याला काय बोललं, हा बिल तुला पूर्ण पक्का मारला. दगड आहे बघ. काढा नाही भेटत. हाताला लागलाय ना. आता का इथे चिखल पण खूप आहे रे. माझे पण पाय भरपूर आतमध्ये उतलेत. साईज पण जबरदस्त. हां तर सांग ही साईज. ओ हो 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 हो. काय साईज आहे ही बघा. त्याने ही साईज मिस केली. जबरदस्त साईज. थांब तुला. थांब थांब. 1 नंबर साईज. दाखव.
डांग्या डांग्या. जबरदस्त साईज. ही साईज मित्रांनो हे जे लोकेशन बघताय ना एकदम जबरदस्त आहे, एकदम एकदम दलदलीच आहे. आणि हे बघा सगळी मँग्रोवची झाडं आहेत, त्याच्यामुळे ना ह्या खादनाला आहे ना भरपूर खेकडे बसलेले असतात. हां तिकडे स्वप्नीलला दिसलाय. आपलं तासाभरातच काम एकदम 25 झालं आहे. जवळजवळ स्वप्नीलने 15 ते 20 खेकडे काढलेत आणि तिकडे 7-8 खेकडे. हां आलो 7-8 खेकडे राजेश भाईनी काढलेत. तिकडे स्वप्नीलला एक खेकडा लागलाय. चला आपण तिकडे जाऊया. हां लोक हगरी पण बोलतो त्याची काढलेली. अगरी एकदम फ्रेश बीळ आहे. खेकडा वरच्या वर. हा बघा. हा मोठा आहे. हां सावकाश काढ. जोडी आहे मित्रांनो, जोडी. एक काढलं आहे बघा. हा मोठा साईज. हां जबरदस्त साईज. आजच्या ह्याच्यातली मोठी साईज. काय बोलतो, बोलून काढलं भाईने, बोलून. हे बघा ना हाय. हा नरम आहे. ती आपली पिशवी काय रे नरमची. कुठे ठेवलीस तू? तुला बोललो ह्याच्यात टाक. तिथं जायला की रिटर्नला. हे बघ इथे आहे वाटतं. नाही ती नको. तिथपर्यंत आणली ना, तिथंच गेली ती. मगाशी गेलो ना हां तेव्हाच घेतला. हे बघा जबरदस्त आहे. तिथं मी आलो तसं जाऊन रिटर्न. हां इथेच असेल मागे कुठेतरी. हां जवळच असंच आहे. लांब गेलोच नाही आपण. हे बघा एक साईडने हात घातला, हाताला लागला नाही म्हणून दुसऱ्या बाजूने हात घातला. भाईला पकडलं ना. व्हिडिओ नको काढू बाबा असे असं. पकडते व्हिडिओ काढले चावला की मग काय शिवाय निघतील. जबरदस्त. हे बघा एवढे राजेश दाणे पकडलेत आणि ते स्वप्नीलच्या हातात आहेत. धरला का? सावकाश धरला आहे ना. आहे आहे आतमध्ये आहे. चावलाय बोलतो, धरला म्हणजे. हां काढला का? बघ. हो 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 जबरदस्त साईजचा काढला आहे. काय बोलतो? हां चल झालं. आपलं होतं 12-13 पीस काढायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण खेकडे पकडायचं बंद केलं आहे. पाण्याला सुद्धा भरती झाले आणि जवळजवळ 7:15 झाले. आपण 7:45ला एंट्री केलेली स्वप्नील, बरोबर ना? 7:45 8:45 आणि हे म्हणजे जवळजवळ 1.5 तास झाला. 1.5 तासामध्ये आपण जवळजवळ 30 ते 35 त्यापेक्षा जास्त खेकडे पकडलेले आहेत. ते आता मी तुम्हाला बाहेर जाऊन स्वच्छ धुवून झाले की दाखवतो किती खेकडे राजेश, पकडलेत. स्टॉप मित्रांनो आपल्याला आज भाईने बोलवलेलं, खास करून स्वप्नीलने, की प्रवीण तू ये माझ्यासोबत, खेकडे पकडायची मजा बघ. तर ॲक्च्युली मी आज आलो सकाळी उठून, लवकर उठून आलो आणि आपलं काम 50 झालेलं आहे. 25 नाही तर 50 झालेलं आहे. तर मित्रांनो आता आपण जाऊन खेकडे धुवून घेऊ आणि मग तुम्हाला मी आजचा सगळा माल दाखवतो. भाईच्या हातात खेकडे बघा. ह्याच्या अर्ध्याने खेकडे राजेशदाच्या पिशवीमध्ये आहेत आणि भाईने तर जबरदस्त काढलेत खेकडे. मित्रांनो आज स्वप्नीलने पकडलेल्या कुर्ल्या आता उघडून दाखवतो तुम्हाला. स्वप्नील जरा वरती आहे. हा बघा ह्या स्वप्नील भाईने पकडल्या. सोड ना पिशवी जरा असंच. पुन्हा हालचाल. नाही नाही फक्त हे करून दाखव. ह्या बघा हा फोडला बघ. जास्त हालचाल केलं ना असं अरे फोडतात हां मग. यार म्हणून ना फोडल्या. ह्या बघा जवळजवळ या पिशवीमध्ये 30-35 कुर्ले आहेत. एक नंबर भेटल्या आणि राजेश दाणे पण पकडल्यात. ह्या बघा राजेश दा पण फ्रेश झाला. याच्यामध्ये एक जवळजवळ 12 ते 15 आहेत. यात पण साईज जबरदस्त आहे. एक नंबर कुर्ल्या भेटल्या मित्रांनो आज आम्हाला. तर मित्रांनो आम्ही सुद्धा फ्रेश झालेलो आहोत आणि आपल्या जे खेकडे भेटलेले ते सुद्धा आपले साफ करून झालेले आहेत. तर मित्रांनो आता जाऊया आपण घरी. एकंदरीत आज खूप मजा आली. मी आता स्वप्नीलच्या घरी जातो, थोडा फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट ट्रेन पकडून वसईला घरी. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, थँक्यू सो मच.